16/2025 हा गुन्हा रजिस्टर होता. भारतीय न्याय संहिता 309(4), 310(2), 126(2) आणि 3(5) या कलमान्वये गुन्हा दाखल होता. याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना कळवा पोलीस स्टेशन याचे जे अधिकारी आहेत व पोनी गुन्हे आणि गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अधिकारी आहेत त्यांनी अत्यंत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. तर त्याच्यामध्ये गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की 12 एप्रिल 2025ला सकाळी 10 वाजेच्या सुमारास फिर्यादी हे भिवंडीकडून APMC मार्केट वाशी येथे जात असताना जे आरोपी आहेत ह्यांनी त्यांचा पाठलाग केलेला आहे. मुंब्रा या दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना निर्जन स्थळी त्यांनी अडवून त्यांच्याकडे चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडील जे 13 लाख रुपये रोख होते हे त्यांनी चोरी करून घेऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 3 तपास पथक नेमलेली होती वपुनी उतेकर यांनी. तर त्यांनी तपास करून जवळपास 100पेक्षा जास्त CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा तपास केलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जो एक आरोपी आहे फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी जो राहिला आहे बाला कंपाऊंड भिवंडी याला सर्वप्रथम ताब्यात घेऊन त्याला अरेस्ट केलं आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली की मी स्वतः जे आरोपी आणि अजून 4 त्याचे जे साथीदार आहेत त्याच्या 5 जणांनी संगनमत करून सदर गुन्हा केलेला आहे. तर त्यांनी दिलेल्या आधारे त्याच्यावरून आपण अजून 2 आरोपी अटक केले. त्याच्यामध्ये विवेक वाघमोडे वय 22 वर्ष राहणार चिंचघरपाडा पालघर आणि मयूर पाटील वय 22 वर्ष राहणार चिंचघरपाडा पालघर या 2 आरोपींना अटक केलं आहे. त्यांच्याकडून आपण ज्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या 2 मोटरसायकल आहेत त्या देखील जप्त केलेल्या आहेत. त्यांनी जे गुन्हा करण्यासाठी जो चाकू आणि रिव्हॉल्वर वापरला होता ते देखील जप्त केले आहे आपण. पण ते नंतर आपण जेव्हा जप्त केलं तेव्हा ते रिव्हॉल्वर खरं नसून टॉय गन असल्याचे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यांच्याकडून एकूण 5,25,000चा मुद्देमाल देखील आपण हस्तगत केलेला आहे. अजून 2 आरोपी आहेत ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. एवढी मोठी कॅश कोणाची आहे आणि आरोपीने याची टीप कशी मिळाली की एवढी मोठी कॅश तिकडनं ते घेऊन चालले? यातले 2 अजून जे फरारी आरोपी आहेत त्यातल्या एकाने याची टीप दिली होती की सदर जे फिर्यादी आहेत त्यांच्याकडे एवढी कॅश होती म्हणून. आणि हे जे आहेत हे सोबतच त्यातले एक आहेत APMC मार्केटमधलेच आहे. त्याच्यामुळे त्यांना माहीत होते की फिर्यादीकडे एवढी कॅश असते कारण की ते फळाचा व्यवसाय करतात. तर फळाच्या खरेदी विक्रीसाठी त्यांच्याकडे तेवढी कॅश असायची. आरोपीचा बॅकग्राऊंड काय आरोपीचा बॅकग्राऊंड अजून आपल्याला काही हे झालेलं नाही आहे. पण आत्तापर्यंत आपण जेवढी चौकशी केली आहे तसं त्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा आरोपींवरती अजून दाखल झालेला आपल्याला मिळून आलेला. आरोपींचं वय किती साधारण? आरोपी त्यातला एक आहे तो 41 वर्षाचा आहे. 2 आरोपी आहेत ते 22 वर्षाचे आहेत आणि अजून 2 आरोपींची माहिती आपल्याला मिळते.